नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी 36 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथे आपल्याला उंची घ्यायची आहे ब्लाउजची। उंची घेणार आहे मी 14 प्लस त्यामध्ये 1 इंच मार्जिन। पहा इथे मार्किंग आला, एक लाईन ओढून घेऊया। 5.5 इंच शोल्डर, अजून एकदा 5.5 इंचावरती जेवढं इथं आहे तेवढंच इथे मार्किंग करून घ्यायचं। 6 इंच मुंढा, ,5.5 शोल्डर आणि 6 इंच मुंढा। आता इथून छातीचा चौथा भाग 9 इंच आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। 7.5 इंच छातीचा कमरेचा चौथा भाग, 30चा चौथा भाग 7.5, त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घेणार आहे आणि हे 1.5 इंच मार्जिन। सव्वा इंच घेतलं, सेंटर केला, इथे 1.25 इंच घ्यायचं। आता हा सेंटर आहे, इथून पहा या पद्धतीने असा मुंड्याला आकार द्यायचा। हा थोडासा मला बाहेरून वाटतोय तर मी असा आतून घेतला। आकार सुद्धा परफेक्ट दिसतात की नाही हे सुद्धा तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे। आता इथे मी 1/2 इंच घेतलं, इथून घेणार आहे 1/2 इंच। आता इथून हा आकार जो आहे तो असा द्यायचा। पुढचा 2.25 इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे। पुढचा गळा 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, इथून घ्यायचं 2.5 इंच। गळ्याला गोल आकार द्यायचा, इकडे घ्यायचं 1/2 इंच, असं शोल्डर डाऊन करायचं। इथे 2.5 इंच, इथेही 2.5 इंच। क्रॉस पट्टीचं मार्किंग झालेलं आहे। 1/2 इंच घेणार आहे आकार देण्यासाठी। खूप छान असे आकार येतात पहा क्रॉस पट्टीला, कटोरीला। तर इथे मी 2.5 इंच घेतलेला आहे, इथे सुद्धा 2.5 इंच। इथे कमरेचा चौथा भाग 7.5 प्लस 1 असं टोटल मी 8.5 घेतलेला आहे इथेपर्यंत। हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे। हा गळा आहे 6 प्लस त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, 6.5। आता कटोरी, इथे क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी 1/2 इंच घेतले। आता या लाईनवरती आपल्याला कटोरीचं मेजरमेंट टाकायचं आहे। तर 6 इंच किंवा 5.5 इंच तुम्ही कटोरी घेऊ शकता। इथे मी 5.5 इंच कटोरी घेते। एक सरळ लाईन मोडली, 1 इंच इथं वरती जाणार आहे, एक तिरकी लाईन ओढून इथे या पद्धतीने कटोरीला आकार द्यायचे। तर इथे मी किती घेतलेला आहे 1 इंच, इथे घेतलेला आहे 6 इंच। पूर्ण डायग्राम आपला तयार झालाय। या पद्धतीने कटिंग करून काढायचं आणि ही जी क्रॉस पट्टी आहे ही तुम्ही कपड्यावरती अर्धा इंचाने वाढवायची, फक्त अर्धा इंचाने वाढवायची, त्यापेक्षा जास्त वाढवायची नाही। तर आता इथे तुम्ही कटोरीचे आकार वगैरे पाहू शकता किती सुंदर आलेले आहेत। आणि इथलं जे हे आहे अंतर पहा 2.25 आणि वरती 1 पॉईंट, म्हणजे 2.5ला 1च पॉईंट कमी, एवढं हे अंतर शिल्लक राहिलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाऊज ड्राफ्टिंग पूर्ण करायचं आहे। आता ही जी कटोरी आहे मूळ ती आपण वाढवून घेऊया। इथे पहा ही मूळ कटोरी आहे, ही वाढवताना इथे अर्धा इंच, इकडे 1/2 इंच, 1/2 इंच म्हणजे 0.25।
सरळ मारायची रेष 1.5 इंच. इथेही मी 1.5 इंच घेणार आहे आणि हा वाढवलेला भाग आहे याचा सेंटर करायचा. इथून खाली 1.5 इंच. आणि आकार देताना अगदी हळूहळू वाढवत हा आकार दिलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता आपली वाढीव कटोरी सुद्धा किती सुंदर अशी तयार झालेली आहे. कुठेही आकार आपले बिघडलेले नाहीत. एकदम छान अशी आपली ही कटोरी तयार झालेली आहे. हे भाग जोडल्यानंतर आता काय करायचंय, टक्स घ्यायचंय. आता आपण इथं किती वाढवलेलं आहे 1.5 इंच, त्यामध्ये 1/2 इंच प्लस करून टक्सची रुंदी काढायची. किती? 1.25 इंच. आपण 1.5 इंच वाढवलेला आहे म्हणून मी टक्सची रुंदी किती घेतली? 1.25 इंच. अजून एक पद्धत आहे. आता ही पहिली पद्धत झाली टक्स रुंदी काढायची. अजून एक म्हणजे इथे पहा, आपलं शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथे कटोरी किती हवी आहे. आता इथं मी 5.5 इंच कटोरी घेतलेली होती. पहा इथे चुकून मी 6 इंच लिहिलेला, तर 5.5 इंच कटोरी घेतलेली. तर त्यामध्ये त्याचा निम्मा केल्यानंतर किती होतो आपला? 2.25. तर हे मार्जिन सोडून 2.25 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. बरोबर तिथेच आलं. आता इथे सुद्धा हे मार्जिन सोडून 2.25 इंच कटोरी बरोबर आली पाहिजे. तर पहा बरोबर इथेच आलं. म्हणजे तुम्ही कोणती जरी मेथड वापरली तरी टक्सची रुंदी आपली एकच येणार आहे, बिघडणार नाही. टक्सची उंची मी इथं 3 इंच घेणार आहे आणि या पद्धतीने हा आपला टक्स तयार झाला. आता तुम्हाला वाटत असेल 1.25 इंच टक्सची रुंदी घेतल्यानंतर टक्स कटोरीला टोक खूप येईल. तर पहा, देताना आपल्याला टक्स कसा द्यायचा आहे, इथून थोडा असा कर्व घ्यायचा आहे. मी आता इथं हा आतमधला टक्स दिलेला आहे ना, या पद्धतीने इथं टक्स द्या. म्हणजे अजिबात तुमच्या कटोरीला टोक दिसणार नाही. म्हणजे जास्त टोक दिसतं टोकदार, तिथे अशा पद्धतीने टक्स दिल्यानंतर काय होतं, चपट होतं. त्यामुळे अशी जास्त कटोरी टोक आल्यासारखी दिसत नाही. तर एकदम परफेक्ट अशी इथं मी तुम्हाला कटोरी सुद्धा वाढवून दाखवलेली आहे. आता यामध्ये बाहीचं कटिंग तुम्ही आपल्या चॅनेलवर बाही कटिंगचे व्हिडिओ पाहून कटिंग करू शकता. मी आधीच पाहत 3 ते 4 दिवसाच्या आधी बाही कटिंगचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये तुम्ही 36 साईजचं बाहीचं कटिंग पाहू शकता. एकदम सोप्या पद्धतीने मी बाहीचं कटिंग दाखवलंय. तर 36 साईजच्या कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग सुद्धा एकदम परफेक्ट असं पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.